अमरावतीत महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत कार्यरत हजारहून अधिक आरोग्य मित्रांनी आपल्या विविध मागण्यांसाठी संपूर्ण महाराष्ट्रभर बेमुदत संप सुरू केला आहे। अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 35 आरोग्य मित्रांनी धरणे आंदोलन सुरू केलं असून शासनानं त्वरित मागण्या मान्य कराव्यात अशी त्यांची मागणी आहे। ये बेमुदत आंदोलन है, जब तक हमारी मांगे कंप्लीट होती नहीं। जैसे हमने हमारी सैलरी 26,000 रुपये मांगे हैं, जब तक वो होता नहीं तब तक ये संप हटेगा नहीं। मेरा नाम अमरदीप ताड़े, मैं अध्यक्ष हूँ, महाराष्ट्र आरोग्य मित्र कर्मचारी संगठन का जिलाध्यक्ष हूँ। अभी इसके लिए पेशेंट को तकलीफ ना हो इसलिए हमने 21 दिन के पहले शासन को भी दिए, आरोग्य मंत्री साहब को भी दिए और योजना के जो सीईओ है उनको भी निवेदन दिए, सबको निवेदन दिए कि भाई ये पेशेंट को कोई तकलीफ ना हो। पर इसकी किसी को चिंता नहीं है, ना शासन को चिंता है और ना ही हमारी कंपनी को चिंता है, इसलिए हमारे को ये पैर उठाना पड़ा। अब उनको तकलीफ होगी कुछ ना कुछ, जैसे हॉस्पिटल में अलग अलग हॉस्पिटल में पेशेंट जाएंगे तो जिनको योजना का लाभ होना उनका आरोग्य मित्र के थ्रू ही जाना पड़ता है, उनके सिवा उसको लाभ नहीं मिलेगा। ये प्रॉब्लम होगी। अब ये इसके लिए जिम्मेदार कंपनी, सोसायटी और शासन ये तीनों है। आमची सर्वात महत्त्वाची मागणी आहे, आमचा पगार कमीत कमी 26,000 रुपये असायला पाहिजे। आम्ही गेल्या 13 वर्षापासून काम करतोय। सुरुवातीला आम्हाला 6,000 रुपये पगार देण्यात आला होता। तो जरी आम्हाला किमान वेतन कायद्यानुसार दिला असता आणि दरवर्षी नियमाप्रमाणे 10% वाढ जर केली असती तर आज आमचा पगार खूप जास्त असता। आम्ही 13 वर्ष देऊनही आमचा पगार आज आम्हाला पाहिजे तेवढा भेटत नाही आहे। त्याच्यासाठी आम्ही हे संप करत आहोत। याची उपाययोजना केलेली आहे कंपनीनं। इमर्जन्सी टेलिफोनिक इंटिमेशनमधून एक प्रोसेस आहे, जे आम्ही ड्युटीवर असतानासुद्धा कोणी डॉक्युमेंट्स घेऊन नाही आलं तर त्याच्यासाठी ती घेतली जाते। त्याचा काही टायमिंग असते, 4-5 दिवसात त्या डॉक्युमेंट जमा करावे लागतात। तेवढ्यापुरती इमर्जन्सी सुविधा म्हणून हे उपाययोजना आहे। पण सर, आम्ही 20 जानेवारीला पहिली नोटीस दिली की आम्ही 12 फेब्रुवारीला संप करणार म्हणून। तेव्हा आम्ही 21 दिवसाचा अल्टिमेटम कंपनीला, शासनाला, सगळ्यांना दिला होता। पण त्यांनी 12 फेब्रुवारीच्या अगोदरच 7 तारखेला त्यांनी एक मीटिंग घेतली। त्या मीटिंगमध्ये त्यांनी आम्हाला 7 दिवसाचा वेळ मागितला, 10 दिवसाचा वेळ मागितला की 10 दिवसात आम्ही पुन्हा तुमच्या सगळ्या गोष्टीवर विचार करू। पण 7 तारखेपासून 17 तारखेपर्यंतचा वेळ आम्ही त्यांना पुन्हा 5 दिवस वाढवून दिले। जो आम्ही 12 तारखेला स्ट्राईक करणार होतो तो आम्ही 18 तारखेला घेतला की कंपनी आमचा काहीतरी विचार करीन। पण त्यांना 10 दिवसाचा वेळ दिल्यानंतरही त्यांनी आमचा कुठलाच विचार केला नाही, म्हणून आम्हाला आज मजबुरीनं 18 तारखेला संपावर जाण्यास भाग पाडलं हे कंपनीनं आणि शासनानं। संप करण्याची आमची कदापि इच्छा नव्हती।